मध्ये धमासान युद्ध आणि ते सुद्धा होणार आहे राजीव गांधी इंटरनॅशनल या स्टेडियमवर। चौकार षटकारांचा पाऊस पाडत आणि अनेक नवीन विक्रम रचत सुरू आहे टाटा IPLचं हे 17वं पर्व आणि आज होतीये त्यातली 18वी मॅच। SRH वर्सेस CSK असा सामना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। कूल स्टाइलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचे आपले गेस्ट आहेत कूल आणि दोघंही खूप हँडसम असे केदार जाधव आणि धवल कुलकर्णी। तुम्हा दोघांचंही स्वागत आहे। आज होणार आहे एक धमासान युद्ध। SRH ने जरी त्यांच्या होम ग्राउंडवर छान इतिहास रचला असला तरी सुद्धा संपूर्ण IPLच्या या सीझन मध्ये SRH ला 19 मॅचेस पैकी 14 मॅचेस मध्ये हरवणारे CSK आज त्यांच्या समोर आहेत। त्यामुळे ऑब्वियसली CSKचा पारडा आज थोडं जडच असेल। CSKचा परफॉर्मन्स हा SRH विरुद्ध नेहमीच छान राहिलाय, तर काय सांगशील केदार, आज सुद्धा CSK त्यांचं वर्चस्व राखेल का? नक्कीच राखेल, कारण मला वाटतं नक्कीच। आणि या दोन्ही संघांनी जरी त्यांचे मागचे सामने जरी तू आता असं म्हणालास की गमावले असले तरी सुद्धा आजचा सामना जिंकण्यासाठी हे दोन्ही संघ खूप उत्सुक आहेत। त्याच्यामुळे धवल, आज SRH ला आपला परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी काय करावं लागेल आणि ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? नाही, मला वाटतं की गेल्यास पण चांगला सामना आज बघायला मिळेल आपल्याला आणि हा सामना बघायला खूप मजा येईलच। पण CSK ने जरी त्यांची लास्ट मॅच गमावली असली तरी सुद्धा CSK साठी एक गोष्ट खूप बेस्ट होती आणि ती म्हणजे आपला थाला फॉर्मात आला होता। काय खेळाय MS धोनी, म्हणजे त्याने 16 बॉल्स मध्ये नाबाद 37 धावा केल्या होत्या। इतका छान खेळाय तो। चला तर पाहूयात हे काही सुंदर क्षण। वा, काय खेळाय धोनी, एक नंबर, जबरदस्त। केदार, काय सांगशील, धोनी तुझा इतका चांगला मित्र आहे आणि आपल्या मित्राचा इतका इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स पाहून काय वाटलं? पहिलं तर मी सांगेन की धोनी पण करून त्याला खेळायचं होतं हा सीझन सुद्धा। हे दाखवून देतं की हे फक्त ही लव्ह स्टोरी आहे फॅन्स आणि धोनीची, ही एकतर्फा नाही आहे। धोनीला पण तेवढीच इच्छा असते त्यांच्यासाठी अजून एक वर्ष कसं मला पुढे खेळता येईल याची त्याच्याकडे काळजी असते आणि खूप दुखापतीमध्ये सुद्धा तो खेळू शकतो, ते फक्त त्याच्या फॅन्सच्या प्रेमाखातीर। खूप भारी आहे सगळं आणि आता थालाला फॉर्मात आलेलं बघून खूप मजा आलेली आहे। पण त्याचप्रमाणे आता आपल्या MI ला सुद्धा फॉर्मात येणं खूप गरजेचं आहे, कारण येणारा हा आठवडा हा MI साठी खूप महत्त्वाचा आहे। कारण MIच्या 3 निर्णायक मॅचेस या आठवड्यामध्ये खेळल्या जाणार आहेत आणि विशेष मध्ये ते सुद्धा आपल्या वानखेडे स्टेडियमवर। जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री। MI ने आता हे तिन्ही निर्णायक सामने जिंकणे खूप गरजेचं आहे आणि MIचा परफॉर्मन्स तर नक्कीच खूप छान झाला पाहिजे। काय सांगशील धवल, काय उत्सुकता असेल? नाही, नक्कीच खूप इम्पॉर्टंट असणार आहे हे 3 सामने। 3 सामने तर जाऊ द्या, पण पुढचा जो सामना आहे दिल्ली विरुद्ध तो आधी महत्त्वाचा असेल, कारण 3 सामने हरलेत, ब्रेक मिळालाय, नक्कीच विचार केला असणार की का हरलो। केदार, MIचं मागच्या मॅचेस मध्ये काय चुकलं असं तुला वाटतं आणि जे त्यांनी आता पुढच्या सामन्यांमध्ये सुधारलं पाहिजे? मला वाटतंय की विकेट ॲसेस करणं खेळ याच्याबद्दल मला खात्री आहे। येस, आणि MI ने तो विजय लवकरच मिळवावा यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत। वर्सेस CSK। मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये आता एक प्लेयर सामील झालाय। कोण आहे तो? चला पाहूयात। सूर्याच्या येण्याने आता काय बदल होणार आहे मुंबई इंडियन्सच्या गेम मध्ये, काय सांगशील धवल? नाही, नक्कीच, कारण MIचे जे टीम मॅनेजमेंट आणि कोच आहेत ते काय धमाल करतायत, चला पाहूयात। तुझं टपोर डोळं जसं कोल्याचं झालं। अरे, सोशल मीडियावर आता काही दिवसांपूर्वी या गाण्याचा ट्रेंड आला होता आणि मी येताना जस्ट ऐकत होते तर मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा गेम होऊन जाऊ दे। सो आता मी तुमच्यासोबत एक गेम खेळणार आहे। तुम्हाला काही प्लेयर्सच्या डोळ्यांचे फोटो दिसणार आहेत आणि ते पाहून तुम्हाला ओळखायचं आहे की तो कोणता प्लेयर आहे। रेडी आहात? रेडी। चलो, गेस केला मी बरोबर। एकदम बरोबर। ओके, नेक्स्ट प्लीज। अफाका किंवा रबाडा, पण रबाडा आहे।
रबाडा आहे, रबाडा. रबाडा. रबाडा ओके, असावा. पाहूयात. चुकलाय आन्सर. ओके, चुकल्यावर काय करायचं पण काहीच नाही. चुकल्यावर ठीक आहे, आता काहीच ठीक आहे, नाही. चला. राहू दे. बरोबर. मस्त मस्त मस्त. आणि आता दुसरा फन सेगमेंट असा आहे की मी तुम्हाला ना काही फोटोज दाखवणार आहे, तर ते दोघं जण एकमेकांशी काय बोलत असतील हे तुम्ही ते फोटो बघून आम्हाला सांगायचं. बर. रेडी? रेडी. टायगर ऑलवेज रेडी. वू. चलो, फोटो प्लीज. तर मॅच आहे, रन्स करायचे आहेत, गार्डन मध्ये फिरायचं नाही, प्रॅक्टिसला चल. बारी बारी. नेक्स्ट फोटो प्लीज. वा, मस्त मस्त. नेक्स्ट फोटो प्लीज. चर्चा होत असेल. वा, मस्त. आणि लास्ट फोटो प्लीज. जीतने वाले को बाजीगर कहते. ती सल्ला नक्कीच दिला असेल त्याने रिषभला. मस्त मस्त मस्त. खूप मजा आली आहे आणि तुम्ही दोघांनी जे खूप छान सांगितलंय, तुम्ही दोघांनी मजा आली मला तुमच्यासोबत हा गेम खेळताना. आणि आता कूल स्टायलिश फॅन्स, मॅच सेंटर लाईव्ह मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. आज होणारे राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर SRH विरुद्ध CSK ही मॅच. खूप छान आजची मॅच होणार आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 सामन्यामध्ये पाहिजे तशी कामगिरी करताना आली आहे. एक कर्णधार म्हणून त्याला नक्कीच आवडेल लीड फ्रॉम द फ्रंट ज्याला आपण म्हणतो. कारण CSKला जर त्यांना रोखायचं असेल तर त्यांना आज काय करावं लागेल? नाही, मला वाटतं की गोलंदाजी चांगली करायला लागेल. त्यांना बॅटिंग तर चांगले क्लिक होतातच आहेत सगळे, पण बॉलिंगमध्ये भुवनेश्वर चांगली टाकतोय. पॅट कमिन्स जो कर्णधार आहे त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. तर ओव्हरऑल एक चांगलं जेल झालेलं युनिट वाटतं ह्या वर्षी जे काही वर्ष होते त्याच्यापेक्षा. नक्कीच. आणि CSKच्या बॉलिंगबद्दल आज मला जाणून घ्यायचं आहे की CSKचे बॉलर्स आज काय कमाल करतील? CSKचा सर्वात बेस्ट ॲडव्हान्टेज काय असतो, प्रत्येकाला रोल माहिती आहे. तीक्ष्णा असो, पथिरा सुरू व्हायच्या आधी, हंगाम सुरू व्हायच्या आधी त्यांचे रोल्स क्लिअर असतात. एक सॉर्टेड युनिट असतं आणि आज पण आपल्याला तसंच बघायला मिळेल. सगळं ऑल इन कंट्रोल. येस. आणि भुवनेश्वर कुमारबद्दल काय सांगशील आणि CSKच्या गोलंदाजांविरुद्ध कशी खेळी करतील? नाही, भुवनेश्वर खूप चांगला एक्सपिरियन्स बॉलर आहे. विकेट्स काढलेत त्याने. की एक्सपिरियन्स आहे, तर एक्सपिरियन्स मॅटर करतं अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. हो. आणि आजची ही मॅच बघायला खरंच खूप मजा येणार आहे की कोण आज बाजी मारणार आहे हैदराबादच्या स्टेडियममध्ये. पण प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे का, घर बसल्या जिओ सिनेमावर IPL पाहून तुम्ही जिंकू शकता लाखोंची बक्षिसं. कशी कशी म्हणजे काय, ती सुद्धा जीतो दंदनादन या कॉन्टेस्टद्वारे. Only on Jio Cinema. वा. आणि आता आजच्या मॅचबद्दल मी बोलणार आहे की आजच्या मॅचमध्ये काय वाटतं, किती स्कोर होईल केदार? मी मागच्या 2-3 मॅच आधी पण म्हटलं की एकंदरीत या हंगामात पुढे म्हणजे 250-250 धावा झाल्या तर मला बिलकुलच चकित होणार नाही. कारण दोन्ही टीममध्ये तसे विस्फोटक असे फलंदाज आहेत आणि त्या दोघांचाही एकच मोठं असतं. नक्कीच. आणि यावेळेस तर खरंच तू म्हणालास तसं सगळ्यांनी खूप छान प्रिपेअर केलंय आणि चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. आणि SRHने तर इतिहास रचला होता रन्सचा. त्यामुळे धवल, तू काय सांगशील, किती स्कोर होईल? मला वाटतं की परत ज्या ग्राउंडवर आहे जास्त टर्न बघायला मिळत नाही आणि विकेट स्लो नसल्यामुळे चांगला बॅटवर येतो बॉल. त्याच्यामुळे जितका जोरात बॅटवर येतो तितकाच जोरात बाहेर जातोय बॉल. आणि त्या सामन्यामध्ये आपण बघितलं की 277 धावा म्हणजे झाल्या काय टीम. येस. आणि आता कॅप्टनशिप कोणाची चालेल, ऋतुराजची, कमिन्सची की धोनीची? केदार, काय सांगशील? नाही, मी तर ऋतुराज कॅप्टन जो असला पाहिजे ते सगळं त्याच्याकडे आहे. त्यामुळे मला वाटते ऋतुराजच आज पण वरचढ ठरेल. येस. आणि आता हे बघायला खूप मजा येईल. पण आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची आणि थोड्याच वेळात सुरू होणार आहे आजची मॅच. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा जिओ सिनेमावर लाईव्ह ॲक्शन. कूल स्टायलिश फॅन्स, मॅच सेंटर लाईव्हमध्ये आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची.